नमस्कार. निरूपाने खूप मोठी चूक केलेली असते. पंकजच्या बोलण्यात येऊन त्याच्या हातात सत्याचे दागिने दिलेले असतात. पंकज खूपच खुश असतो. पंकज स्वतःशीच बोलत असतो, मम्मा, माझ्या मदतीला अगदी धावून येतेस. आणि त्या सत्याचं एवढं काय? मला काही एक फरक पडत नाही. माझं काम झालं ना, बस झालं. इकडे सत्या मीराला म्हणत असतो, धूमकेतू, काय झालंय? तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय? तेव्हा मीरा स्वतःशीच बोलते, कसं सांगू मी तुम्हाला? जे सत्य मला समजलंय ते सत्य मी तुम्हाला कसं सांगायचं आहे तेच तर मला कळत नाही. मला समजतच नाही आहे. ते सत्य जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. तेव्हा मात्र सत्यजित मीराच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवतो. त्यावेळेला मीरा भानावर येते. मीरा सत्यजितला बोलते, अहो काय झालं? तेव्हा सत्यजित बोलतो, मला काय झालंय? अगं तुला काय झालंय? तू का अशी एकटी शांत उभी राहिलीयस? मी तुला काहीतरी विचारतोय, त्या प्रश्नांची उत्तरं तरी दे. तेव्हा मीरा बोलते, अहो काय झालं? काय विचारलं तुम्ही मला? तेव्हा सत्यजित मीराचा हात धरतो आणि मीराला बोलतो, काय झालंय धूमकेतू? काही बिनसलंय का तुझं? काही जर का बिनसलं असेल तर मला सांग ना. धूमकेतू, तू जर का सांगितलंस तर बरं होईल. तेव्हा मीरा बोलते, काही नाही. मी फक्त एवढंच सांगेन, जेव्हा तुमच्या समोर काही गोष्टी येतील तेव्हा मी तुमच्या सोबत असेन. तुम्ही एकटे नसणार आहात. हे घर जरी तुमच्या विरोधात असलं तरी सुद्धा ही मीरा कायम तुमच्या सोबत असणार. ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा सत्यजित बोलतो, धूमकेतू, अगं हे मला सांगायची गरजच नाही. सगळ्या जगाने जरी माझी साथ सोडली ना तरी तू माझी साथ सोडणार नाहीस. तू माझा त्या संकटात सुद्धा हात घट्ट पकडून उभी राहशील याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र मीरा सत्याला मिठी मारते आणि स्वतःशीच बोलते, कमाल आहे देवा तुझी. ज्या मुलाचं त्याच्या आई वडिलांवरती एवढं प्रेम आहे त्याला माहिती सुद्धा नाहीत की हे आई वडील त्याचे खरे नाही आहेत, तरी सुद्धा तू त्याच्या बाबतीतच हे सर्व का केलंस असे ती प्रश्न विचारत असते. त्यावेळेला सत्यजित मीराला बोलतो, धूमकेतू, उद्या निरूपाचा वाढदिवस आहे आणि उद्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तिला तो हार गिफ्ट म्हणून देणार आहे. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो हो हो हो, सासूबाई सुद्धा खूप लय खुश होतील. तेव्हा सत्यजित बोलतो, हो, मला तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहायचा आहे. खरं सांगायचं तर मी तिला तो नेकलेस गिफ्ट केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती असणारा आनंद पाहायला मी उत्सुक आहे. तेव्हा मात्र मीरा बोलते, अहो मी तुम्हाला एक गोष्ट विचारू? तुम्ही मला प्लीज सांगाल? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बोल ना. तेव्हा मीरा बोलते, सासूबाई प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांचा पोरगा नाही असं का म्हणतात? बोला ना, मला उत्तर द्या. तेव्हा मात्र सत्यजित मीराकडे बघतच राहतो. इकडे सकाळी सकाळी सगळेजण निरूपाला शुभेच्छा देत असतात. त्यावेळेला सत्यजित सुद्धा निरूपाजवळ जातो आणि निरूपाला शुभेच्छा देत असतो. त्यावेळेला लगेच पंकज चोंबड्याप्रमाणे लगेच बोलतो, काय सत्यजित, अरे मला तर माहितीच आहे तू तर मम्माला अशा सुख्या सुख्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार, कारण तुझी लायकी कुठे आहे ना, तू तुझ्या लायकीप्रमाणेच वागणार. तेव्हा मात्र मीरा बोलते, पंकज, आधी स्वतःची लायकी बघ, नंतर माझ्या नवऱ्याची लायकी काढ. पंकज, उगाच शहाणपणा करायची गरज नाही. त्यावेळेला देविका बोलते, तुला कशाला मिरच्या झोंबताय? आणि तसंही काय चुकीचं बोलला? जे बोलला ते योग्यच आहे ना. त्यावेळेला मीरा बोलते, देविका, अजिबात हा जो माज आहे ना तो माझ्यासमोर दाखवू नकोस, कारण तुझा नवरा जो बिझनेस चालवतो ना तो माझ्या नवऱ्यानेच मिळवून दिला हे विसरू नकोस. देविका, केलेल्या गोष्टी काढायला आम्हाला सुद्धा आवडत नाहीत, पण काय करणार, तुमच्यासारख्या माणसांना तशी वागणूक द्यावीच लागते.
कारण तुमची लायकीच ती आहे देविका. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. देविका मोठ्याने बोलते, पुरे, मला आता या विषयावर वाद नाही घालायचा. त्यावेळेला मीरा बोलते, तुझ्या अंगाशी यायला लागलं की तू असंच करतेस देविका. पण तुला माहिती तरी आहे का यांनी सासूबाईंसाठी काय गिफ्ट आणलंय ते? पंकज, तू एवढ्या फुशारक्या मारतोस ना, तू काय गिफ्ट आणलंयस दाखव ना. तेव्हा मात्र पंकजची बोबडीच वळते. पंकज काहीच बोलत नाही, त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, माझ्या बबड्यानी तर मोठं गिफ्ट आणलं असणार माझ्यासाठी. आता तो एवढे मोठमोठे डील स्वतः करतो म्हटल्यावरती त्याने माझ्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी मोठं गिफ्ट आणलंच असणार. हे ऐकून लगेच मीरा बोलते, हो का सासूबाई, तुमचा तुमच्या पंकजवरती खूपच विश्वास आहे. ठीक आहे, आपण तुमच्या पंकजनी सुरुवात करूया. सासूबाई, तुम्ही तुमच्या पंकजलाच विचारा, त्यांनी तुमच्यासाठी काय गिफ्ट आणलंय बघूया ना. तेव्हा मात्र सासूबाई लगेच पंकज जवळ जातात आणि पंकजला म्हणतात, बबड्या, अरे दे ना, काय गिफ्ट आणलंयस तू मला. तेव्हा लगेच पंकज बोलतो, मम्मा, अगं मला वेळच नाही भेटला, पण मी तुझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट घेणार आहे आणि पुढच्या 2 दिवसात ते येणार आहे. तेव्हा मात्र निरूपा बोलते, काय बबड्या रे, काय बोलतोयस तू. त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो, मम्मा, अगं मी गिफ्ट मागवलंय, तू कशाला काळजी करतेस, ते गिफ्ट येतच असेल. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, बघितलंस का निरूपा, तुझी लायकी काय आहे ती. निरूपा, अगं याच गोष्टीचा जरा विचार कर आणि वागत जा. निरूपा, अगं या पंकजने तुझ्यासाठी काहीही मागवलेलं नाही आणि हा पंकज तुझ्यासाठी कोणतीच गोष्ट मागवणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काहीही झालं तरी सुद्धा सत्यजित जेवढं तुझ्यावरती प्रेम करतो तेवढा पंकज कधीच करू शकत नाही. तेव्हा लगेच पंकज बोलतो, पप्पा, अहो काय बोलताय तुम्ही, माझे असं मनात सुद्धा काही नाही. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, गप्प बस पंकज, अरे एवढा मोठा बिझनेस हँडल करतोस तू, काय झालं असतं स्वतःच्या मम्मासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं असतंस तर. तेव्हा पंकज स्वतःशीच बोलतो, तुम्हाला काय माहिती माझ्या आयुष्यात काय वादळ आलंय ते. माझ्या आयुष्यात जे काही वादळ आलंय ना ते खूपच भयानक आहे. तेवढ्यात मात्र सत्यजित निरूपाला बोलतो, ए निरूपा, मी तुझ्याजवळ जो नेकलेस दिला होता ठेवायला, तो नेकलेस कुठे आहे. तेव्हा मात्र निरूपा चांगलीच गोंधळते. पंकजची मात्र बोबडी वळलेली असते. त्यावेळेला निरूपा बोलते, माझ्याजवळ ठेवायला दिलायस ना, मग कशाला उगाच विचारतोस सारखं सारखं. जर का माझ्यावरती विश्वासच नव्हता तर ठेवायला द्यायचाच नव्हता ना. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई तसं नाही, तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून तर मी तुमच्याजवळ दागिने ठेवायला दिले होते, पण सासूबाई आता मला तो नेकलेस पाहिजे. तेव्हा लगेच निरूपा बोलते, आता कुठे तुला तो नेकलेस घालून जायचा आहे. तेव्हा सत्यजित बोलतो, अगं निरूपा, तो नेकलेस मी माझ्या बायकोसाठी नाही तर तुझ्यासाठी आणला होता. निरूपा, अगं मला तो नेकलेस आज तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या हातात द्यायचा आहे. हे ऐकून निरूपाला धक्काच बसतो आणि त्यावेळेला मात्र पंकज चांगलाच घाबरतो. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, सत्यजित, तू निरूपासाठी नेकलेस घेतलास. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, हो, माझी खूप इच्छा होती, माझ्या आईला मला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं आणि म्हणूनच मी माझ्या बायकोला घेऊन तो नेकलेस आणला होता. पण आमच्याकडे असं एखादंही कपाट नाही ज्याला लॉक आहे, म्हणून तर मी तो नेकलेस माझ्या आईच्या हातात दिला होता आणि सांगितलं होतं की तो नेकलेस मी माझ्या बायकोसाठी आणलाय. हे ऐकून मात्र निरूपाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावेळेला लगेच सुधाकरराव निरूपाला बोलतात, निरूपा, बघितलंस, ज्या सत्यजितला तू कायम फाट्यावर मारत आलीस, ज्याचा अपमान करत आलीस, तो सत्यजित आज फक्त आणि फक्त तुझा विचार करतोय. निरूपा, निरूपा, आज जे काही घडतंय ना त्याला तू जबाबदार आहेस. निरूपा, अगं दे ना, त्यांची दागिने त्यांच्या जवळ दे. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मी नाही देऊ शकत. त्यावेळेला लगेच
सत्यजित बोलतो, हे बघ निरूपा, तो नेकलेस आज मला स्वतःच्या हाताने तुझ्या गळ्यात घालायचा आहे. मला माहिती आहे तू मला मुलगा मानत नाहीस, येता जाता कुत्र्यासारखं हडतूड करत असतेस. माझं काहीच म्हणणं नाही, पण आता मात्र प्लीज प्लीज मला समजून घे आणि तो नेकलेस मला दे. तेव्हा मात्र निरूपाला काय बोलावं तेच कळत नसतं. निरूपा हादरलेली असते. त्यावेळेला निरूपा मोठ्याने बोलते, सत्यजित, अरे तो नेकलेस तू मला दिलास ना, मग विषय संपला ना. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, थांब सत्यजित, मीच घेऊन आलो तो नेकलेस. आणि सुधाकरराव जात असतात. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, अहो थांबा, तो नेकलेस नाही आहे माझ्याजवळ. तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही आहे म्हणजे? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, हे बघ निरूपा, काय केलंस तू त्या नेकलेसचं मला सांग. त्यावेळेला निरूपा बोलते, मी तो नेकलेस बबड्याला दिला कारण त्याला पैशाची गरज होती. त्यावेळेला मात्र सत्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि सत्या लगेच पंकज जवळ जातो आणि पंकजच्या सटासट कानाखाली हाणत बोलतो, पंकज, पहिल्यांदा मला तो नेकलेस दे, नाहीतर तुझी काय अवस्था करेन ना ती बघ. आणि निरूपा, तुला साधी अक्कल नाही? अगं तू आम्ही केलेली दागिने तू या पंकजला देतेस, त्याच्या सगळ्या सोयी. त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो, मग काय झालं, मी देणारच आहे 4 दिवसात. तेव्हा लगेच मीरा बोलते, जर का 4 दिवसात देणारच होतास तर स्वतःच्या बायकोचे दागिने घ्यायचे होतेस ना. स्वतःच्या बायकोचे दागिने मात्र स्वतःजवळ ठेवतोस पंकज आणि आमच्या दागिन्यांना हात लावतोस, लाज नाही वाटत? तेव्हा मात्र पंकज बोलतो, मी देणारच आहे. तेव्हा लगेच मीरा बोलते, ते काही नाही, आत्ताच्या आता आमचे दागिने आमच्या हातात दे. हे ऐकल्यानंतर मात्र चांगलीच बोलती मीराची बंद झालेली असते. त्यावेळेला लगेच पंकज बोलतो, मम्मा मम्मा सांग ना, मी तो हार देणारच आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा, तू याला हार कधी दिलास? तेव्हा निरूपा बोलते, काल रात्रीच. तेव्हा लगेच सत्या बोलतो, म्हणजे हा अजून बाहेर गेलाच नाही. आणि सत्या पंकजच्या बेडरूम मध्ये जाऊन तो हार घेऊन येतो. तेव्हा मात्र पंकज बोलतो, आता काय करू मी? त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, पंकज, तुला या हाराची गरज का लागली? अरे 5-5 लाखाचे डील घेतोस ना तू, मग तुला या हाराची गरजच काय? तेव्हा मात्र पंकज बोलतो, हे बघ सत्या, मला पैशाची खूप गरज आहे, प्लीज प्लीज मला पैसे दे ना. तेव्हा मात्र सत्या बोलतो, ए पंकज, तुला काय वाटलं तू काहीही बोलशील आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन? पंकज, माझा तुझ्यावरती विश्वासच नाहीये आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही. आता मात्र एकच गोष्ट सांगेन, ती ही शेवटची, तुझा आणि माझा संबंध संपलाय पंकज. तेव्हा मात्र निरूपा पंकजला बोलते, पण पंकज, तुला हे दागिने का पाहिजे ते तरी मला सांग. तेव्हा मात्र पंकज खूपच गप्प राहतो. त्यावेळेला देविका बोलते, जर का त्याला दागिन्यांची गरज असेल तर मीरा द्यायला काय हरकत आहे? प्रत्येक वेळेला घर आधी करत असतेस ना. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, हो, माझ्यासाठी घरातली माणसंच आधी आहेत, पण त्याच्यामध्ये पंकज मोडत नाही. मी तुला खरं ते सांगते देविका, पंकजला मदत करावी अशी माझी मनापासून इच्छाच नसते. फक्त सासूबाईंचा मुलगा आहे म्हणून मी त्यांना मान देतेय. एक गोष्ट लक्षात ठेव देविका, एवढंच जर का तू आम्हाला तत्वज्ञान शिकवत असशील ना, तर स्वतःला अक्कल येऊ दे आणि स्वतःचे दागिने तू पंकजच्या हातात दे ना, माझं काहीच म्हणणं नाही. तेव्हा मात्र देविकाची बोलतीच बंद होते. देविका काहीच बोलत नाही. त्यावेळेला सत्यजित निरूपाजवळ जातो आणि निरूपाच्या गळ्यात तो हार घालतो आणि निरूपाला बोलतो, निरूपा, हा हार मी तुझ्यासाठी आणलाय, माझ्या बायकोसाठी नाही. आणि खरं सांगू का, माझ्या बायकोला दागिन्यांची एवढी आवडच नाहीये. तेव्हा मात्र मीरा निरूपाजवळ जाते आणि निरूपाला बोलते, सासूबाई, आजपर्यंत ज्या मुलाला हाडतूड केलीत, ज्या मुलाला स्वतःपासून दूर ठेवलं, ज्या मुलाला प्रत्येक वेळेला म्हणत आलात की तू माझा पोरगाच नाहीयेस, त्या मुलाने तुमच्यासाठी काय केलं बघा. सासूबाई, येता जाता फक्त आणि फक्त ते तुमचाच विचार करत असतात, तुमच्या मायेसाठी ते अगदी हुकलेले असतात. त्यावेळेला लगेच मोठ्याने सत्या बोलतो, धूमकेतू जाऊ देत, बाकी मला कोणत्याच गोष्टी नको आहेत, माझी निरूपा सुखात राहिली बस. आणि निरूपा, खरं सांगू का, माझं लय 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 तुझ्यावरती प्रेम आहे.
आणि खरं सांगायचं तर निरूपा, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तेव्हा मात्र निरूपाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, पण निरूपा मात्र स्वतःचं प्रेम सत्याजवळ व्यक्त करत नाही. ती स्वतःला थांबवते आणि ती तिथून निघून जाणार. तेवढ्यात मात्र सुधाकरराव बोलतात, काय झालं निरूपा? निरूपा, आज सत्या तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, पण तू मात्र सत्यासाठी उभी राहत नाहीयेस. निरूपा, अगं जरा विचार कर. तेव्हा मात्र निरूपा बोलते, अहो तुमचं काय चाललंय? मला तर तुमचंच वागणं कळत नाहीये. तुम्ही असा विचारच का करताय? खरं सांगू का, मला समजतच नाहीये की मी काय करावं. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, सासूबाई, ज्या वेळेला काही गोष्टी समजत नाहीत त्यावेळेला निदान दुसऱ्यांवरती तरी विश्वास ठेवायचा. सासूबाई, माझ्यावरती विश्वास ठेवा. काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या या लेकाबद्दलच्या प्रेमाची जाणीव निर्माण होईलच. पण सासूबाई, वेळ हातातून जाऊ देऊ नका. इकडे पंकजची मात्र खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला देविका म्हणते, बेबी काय झालंय तुला? अरे असं का वागतोयस तू? बेबी प्लीज मला सांग ना, तुला पैशाची एवढी गरज का आहे? बेबी तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल. त्यावेळेला मात्र सुधाकरराव मोठ्याने बोलतात, जाऊ देत ना निरूपा, अगं कोणाची तू हे करतेस? आणि निरूपा, तू यांचं बोलणं काही ऐकू नकोस, आपल्याला काही एक फरक पडत नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, असा कसा फरक पडत नाही? नक्की काय चालू आहे त्याच्या मनात ते आपल्याला समजलंच पाहिजे ना. तेवढ्यात मात्र पंकज बोलतो, मी नाही सांगू शकत देविका तुला काय चालू आहे ते, पण जे काही चालू आहे ते खूपच भयानक चालू आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी निरूपाला सत्याबद्दलच्या प्रेमाची जाणीव होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.